आज सकाळी सकाळी मित्र औषधात आलो. त्याच्यानंतर आपल्याला मोसंबीला ड्रिचिंग करायची आहे, म्हणजे औषध सोडायचे. त्यासाठी आपण त्या बाटल्या औषधाच्या त्या पाण्यामध्ये मिक्स करायला लागलो. आणि आपण एका 100 झाडाला 1 लिटर, म्हणजे असं आपण एक एक वाल आपला 250-250 झाडाचा आहे, तर आपण 2-2 लिटर बाटल्या त्याच्यात टाकलेले आहे. आणि त्याला नंतर आपण काय केलंय की बाबा ते हिसळून घेतलं, कारण खाली बाटल्यामध्ये जे राहतं ना, ते खाली घट राहतं. त्याला हिसळून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि नंतर आपण काय केलं की आपल्याला शनिवारी किंवा शुक्रवारी फवारणी द्यायची आहे, लाईटीच काही भरोसा राहत नाही. तर म्हणलं आपण काय करा, पाणी भरून ठेवा, म्हणजे हे 500 लिटर आणि ते 300 लिटर, म्हणजे अशा 80 लिटर पाणी आपण भरून ठेवलेलं आहे. तर आपण पुऱ्या औषधाला मिक्स केलं. आणि आता औषध आहे, तर हे 2-3 घंट्यानं आपल्याला सोडायचं आहे, कारण वल्ल झालं. खाली ड्रीप आता सध्या चालू केलेलं आहे आणि 2-3 घंट्याने औषध त्या वालला सोडून द्यायचं आहे. तर या अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे. तर त्याला म्हणलं, बाबा नळ्याला काय होतं, सकाळी सकाळी थोड्या थंडीमुळे आड्या पडते, तर नळ्या थोड्या ओढून घे. आणि ओढून झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, आपलं काळे आहे, तर हे कुत्रं आपलं दिवसभर शेतातच राहतं, रातभर पण इथंच राहतं. मग याला आपण दूध भाकर आणतो आणि सकाळी सकाळी घालीत असतो. तर आता त्याला दूध भाकर घातलेली आहे, म्हणजे कमीत कमी त्याचं दुपार लोक पाहायचं काम नाही राहिलं. जेव्हा भूक लागन तेव्हा आपल्यापाशी येतं ते, नाहीतर इकडेच शेतात फिरत राहतं. तर हे आपण काय केलं, हे जे वाल आहे, फ्रेश वाल, हे आपण सोडायचे असतात, कारण गढूळ पाणी जोवर निघत नाही तोवर आपण त्याला सोडायचं आणि नंतर नितळ पाणी यायला लागलं की बंद करायचं. ह्या अशा पद्धतीने आपलं